चला आज एकदम पौष्टिक अशी जवसाची चटणी बनवून दाखवते। त्यासाठी जवस घेतलेले आहेत। जवस एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचे म्हणजे जळणार नाही आणि चटणी पण चवीला खूप छान लागते मग बारीक गॅसवर भाजलेले असल्यावर। चटणी जवस भाजत आल्यावर त्याच्यात मिरच्या टाकून भाजून घेणे। जवस आणि मिरच्या भाजलेल्या थंड झाल्यावर मिक्सरमध्ये काढून घेणे। मीठ टाकून जाड मीठ टाकायचं थोडं म्हणजे छान लागतं। आधी फिरवून घ्यायचं थोडं म्हणजे जवस बारीक होते। नंतर लसूण टाकायचं। लसूण टाकल्याच्या नंतर जवस बारीक होत नाही म्हणून आपण आधी थोडी चटणी बारीक करून घेतली। बघा तयार आहे आपली टेस्टी आणि पौष्टिक जवसाची चटणी। तुम्हीही करून बघा।